नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चला आता आजचे काही प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 3, सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरू झाली. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. नॅशनल फिल्म ऑर्गनाइज कोठे आहे? ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. कोणत्या वर्षी लातूर येथे तर कोणत्या वर्षी कोनया येथे भूकंप झाले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1993 मध्ये लातूर येथे तर 1967 मध्ये कोनया येथे भूकंप झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. यशवंत पंचायत राज अभियान पुरस्काराअंतर्गत तृतीय क्रमांकाचे 10 लाखाचे पारितोषिक पटवणारा पूर्व महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3, चंद्रपूर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगेबाबा महाराजांचे जन्मस्थान आहे? ऑप्शन क्रमांक 2, अमरावती येथे आहे. प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान शैक्षणिक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 1, मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 3, एकूण 6 महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3, पाचगणी हे शहर ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ हे स्वतंत्र जिल्ह्यासाठीचे विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1, सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? तर संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3, सामवेदाला संगीताचा वेद म्हणतात, सामवेद. प्रश्न क्रमांक 13, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ऑप्शन क्रमांक 2, सुरत येथे स्थापन झाली. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. गौतम बुद्ध यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? तर गौतम बुद्ध यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे असा प्रश्न विचारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, पाटलीपुत्र येथे आहे. याच्यामध्ये ऑप्शन दिला नाही. कुशीनगर येथे गौतम बुद्ध यांचे समाधीस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 15, स्वराज्य पक्षाचे ध्येय खालीलपैकी काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय खालीलपैकी हे काय होते? तर ऑप्शन क्रमांक पाहूयात. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? ब्रिटिश साम्राज्यानंतर चळवळ करणे हे स्वराज्य पक्षाचे धोरण होते. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी आक्षेप प्रेरणा दिली होती? ऑप्शन क्रमांक 2, सर हेनरी विनियन यांनी दिली होती. प्रश्न क्रमांक 17, सिंधू संस्कृतीची संस्कृती काय होती? तर ऑप्शन क्रमांक 2, शहरी संस्कृती होती सिंधू संस्कृतीची. पहिले महायुद्ध हे केव्हा सुरू झाले? ऑप्शन क्रमांक 1, इसवी सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले.
कोणाच्या नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 रोलट कायदा याच्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड झाले. प्रश्न क्रमांक 20 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? ऑप्शन क्रमांक 2 विश्वास एकता बलिदान असे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. खालीलपैकी शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे 10वे गुरु होते. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि कोठे झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगल पांडे यांनी खालीलपैकी बराकपूर येथे इंग्रजावर गोळी झाडली. ऑप्शन क्रमांक 23 पाहूयात. प्रश्न क्रमांक 23 घ्या. सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याच्या नखू करण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 मनदलाल धिंगरा याचा समावेश नव्हता. वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता येथे आला होता. भारतीय सिव्हिल नसेचा जनक कोणाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड नकवालिस यांना म्हणतात. दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? ऑप्शन क्रमांक 2 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरली. गौतम बुद्धाने प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी येथे आहे. प्रिन्स इंडिया कायदा हे केव्हा मंजूर झाला? ऑप्शन क्रमांक 3 1784 मध्ये हा कायदा मंजूर झाला. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय करताना सापडलेले शहराचे उत्खनन चे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 हडप्पा. प्रश्न क्रमांक 30 1853 मध्ये भारतात रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केला? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी परिचित केला. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण? ऑप्शन क्रमांक 4 महावीर हे होय. सोमनाथ येथील मंदिर 1924 साली कोणी उद्ध्वस्त केले? ऑप्शन क्रमांक 3 गनिजचा मोहम्मद यांनी उद्ध्वस्त केले. गौतम बुद्धाने प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी येथे आहे. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय करताना सापडलेले कोणते संस्कृती सापडली होती? ऑप्शन क्रमांक 3 हडप्पा संस्कृती हे शहर सापडले होते. 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे काय होते? ऑप्शन क्रमांक 1 हिंदू मुस्लिम हे वैशिष्ट्य होते. जगातील पहिली धरणविरोधी चळवळ त्यास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 मुळशी सत्याग्रह असे म्हणतात. पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत? ऑप्शन क्रमांक 4 संत नामदेवांची देवळे आहेत. गुरु गोविंद यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय? ऑप्शन क्रमांक 4 खालसा दल. संत गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह कोणी म्हटले? ऑप्शन क्रमांक 4 आचार्य अत्रे यांनी म्हटले. महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाण कोरा कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा येथे हे ठिकाण आहे. ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे आहे.
प्रश्न क्रमांक 45. नक्षीकाम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाजसुधारक गौरव केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 वीरा शिंदे. खालीलपैकी सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले हे होते. साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले कराव यासाठी उपोषण केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री विठ्ठल मंदिर. 1923 मध्ये निबोबांनी कोणते मासिक सुरू केले? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र धर्म हे मासिक सुरू केले. रामचरित मानसाची रचना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 तुलसीदास यांनी केली. मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? ऑप्शन क्रमांक 1 महर्षी केशव कर्वे यांनी हे मासिक सुरू केले. खालीलपैकी जमीनदार यंत्रणा कोणी सुरू केली? ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटिश यांनी सुरू केलेली आहे जमीनदारी यंत्रणा. प्रश्न क्रमांक 52 पाहूयात. तर्जुमा उल कुरान या ग्रंथाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मौलाना अब्दुल कलाम हे आहेत. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्यास कधी मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1946 महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आहेत. मॅरेज ऑफ हिंदू विंडोज या ग्रंथ कोणी लिहिला आहे? ऑप्शन क्रमांक 1 ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी लिहिलेला आहे. खालीलपैकी कोठे संसदीय शासन पद्धती विकसित झाली? ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड येथे विकसित झाली. लोकसभा व राज्यसभा यांना सदस्याला कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 1 खासदार या नावाने ओळखतात. खालीलपैकी कोणाकडे भारताची कार्यकारी सत्ता एकवटलेली असते? ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान यांच्याकडे असते. खालीलपैकी कायद्याची निर्मिती कोण करतात? ऑप्शन क्रमांक 4 कायदेमंडळ हे करतात कायद्याची निर्मिती. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशाच्या नेमणुका कोण करतात? ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे करतात. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नाही पण संसदेचा अविभाज्य घटक आहे? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. भारतामध्ये एकूण किती राज्यामध्ये द्विगुही विधिमंडळ अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6. प्रश्न क्रमांक समोरचा. घटनेच्या 170 कलमानुसार विधानसभेची जास्तीत जास्त व कमीत कमी सदस्यसंख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 3 जास्तीत जास्त 500 तर कमीत कमी 60 सदस्य संख्या असते. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी 2 वेळेस उपराष्ट्रपती पद भूषवली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी भूषवली आहे. भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 4 2005 मध्ये संमत करण्यात आला. अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण घटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलम 29 व कलम 30 यामध्ये करण्यात आलेले आहे. लोकसभेत शून्य प्रहारचा कालावधी किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिश्चित एवढा असतो. आजपर्यंत किती वेळा
लोकसभा तिचा कार्यकाल पूर्ण होण्या अगोदर विसर्जित करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 6 वेळा करण्यात आलेला आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालय किती प्रकारचे आदेश काढू शकतात? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 5 प्रकारचे आदेश काढू शकतात. कोणत्या राज्यात विधान परिषदेत धर्म या घटकासाठी राखीव जागा होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 जम्मू व काश्मीर. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 3 50. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषविले? ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषवले. भारतीय राज्यातील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण होती? ऑप्शन क्रमांक 4 सुचित कृपलानी हे होती. आम आदमी पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 3 2012 मध्ये झाली. भारताच्या राष्ट्रगीताचे लेखन खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 बंकिमचंद्र चटर्जी हे आहेत. घटनेनुसार तिरंग्याच्या लांबी व रुंदीचे प्रमाण किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 2 3:2 लांबी 3 तर रुंदी ही 1 एवढी असावी प्रमाण. भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेद हिंदीला संघाच्या अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 कलम 343. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? ऑप्शन क्रमांक 1 न्याय फातिमा बीवी हे आहेत. खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर येथे भरते. खालीलपैकी कोण लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसहभाग. भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? ऑप्शन क्रमांक 1 अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. बंगालची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 3 1971. भारतीय संसदीय व्यवस्थेचा कोणता केंद्रबिंदू आहे? ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हा केंद्रबिंदू आहे. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? ऑप्शन क्रमांक 2 साम्राज्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही. 101वी घटना दुरुस्ती ही खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 वस्तू व सेवा कर संबंधित आहे. सध्याची लोकसभा कितवी आहे? ऑप्शन क्रमांक 2 17वी लोकसभा आहे. द हिलिंग पॉवर ऑफ फॉरेस्ट हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर अकिरा मियावाकी यांचे हे पुस्तक आहे. 2023चा आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार डॉक्टर महेंद्रकुमार मिश्रा यांना मिळाला ते कोणत्या राज्यातील होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ते ओडिसा राज्याचे आहेत. HD 3385 हे नवनीवान कोणत्या पिकाचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे गहू या पिकाचे आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023 नुसार कोणता देश ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 2 फिनलँड हा देश ठरला आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना भारत आणण्यासाठी कोणत्या ऑपरेशन राबविण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन राबविण्यात आले होते. भारताच्या पहिल्या मंगल मोहिमेची सांगता कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 2 ऑक्टोबर 2022 रोजी झाली.
2020च्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणता ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 सोराराई पोटरू हा चित्रपट ठरला. सध्या देशात किती राज्यात महिला राज्यपाल आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 4 राज्यात महिला राज्यपाल आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आली. कोणत्या कंपनीला नुकताच नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 RVNL या कंपनीला देण्यात आलेला आहे. कोणता देश मार्च 2023 मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सदस्य झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 इजिप्त हा देश. RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 तमिळनाडू या राज्यात केला होता. 9व्या शतकातील राजा मिहिर भोज कोणत्या घराशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिहार घराणे या घराशी ते संबंधित होते. कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भालचंद्र नेमाडे हे या कोसला कादंबरीचे लेखक आहेत. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सलील हा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. भारतामध्ये थरडचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वायव्य दिशेला भारतामधील थरडचे वाळवंट आहे.